नमस्कार. एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. साखर कारखानदारीचा हंगाम आता सुरू झालेला आहे. साखर कारखान्याचा हंगाम सुरू होऊन 1 महिना उलटला असून त्यानंतर आता साखर कारखान्यांच्या पहिला हप्ता जाहीर होत आहे. अनेक कारखान्यांनी 3,000 रुपयांचा हप्ता जाहीर केलेला आहे. परंतु बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाने या सर्वात जास्त, त्यामुळे 3300 रुपयांचा हप्ता हा जाहीर केलेला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर साखर कारखाना असो, छत्रपती असो किंवा सोमेश्वर शंकर साखर कारखाना असो, या सर्व साखर कारखान्यांनी 3100 रुपये पहिली उचल ही जाहीर केलेली आहे. परंतु त्या तुलनेत माळेगाव सहकारी साखर कारखाने त्यांच्याहीपेक्षा जास्त असा 3300 रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे या साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेला अनेकांनी आरोप केला की खाजगी साखर कारखान्याच्या हितासाठी माळेगावच्या भावाला तिलांजली दिली आहे. परंतु माळेगाव साखर कारखान्याने उच्चांकी दराची आपली परंपरा कायम राखत पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक असा 3300 रुपयांचा भाव हा जाहीर केलेला आहे. त्यामुळे त्यावेळेची झालेली टीका ही विनाकारणच होती, हे यानिमित्त सिद्ध झालेले आहे. खाजगीचा आणि सहकारीचा कुठलाही प्रकारचा मेळ न घालता सहकारी कारखानदार असलेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याने एक उच्चांकी भावाची परंपरा या ठिकाणी राखलेली आहे आणि खाजगी कारखान्यांपुढे देखील त्या उच्चांकी भावामुळे प्रकारचे आता आव्हान निर्माण होणार आहे. कारण पुणे जिल्ह्यात सर्वाधिक भाव हा आत्तापर्यंत माळेगाव कारखान्यानेच दिलेला आहे. त्यामुळे ही उच्चांकी दराची परंपरा अजितदादा पवार यांनी देखील कायम राखलेली आहे. सभासदांच्या हिताचा विचार करत, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत साखर कारखान्याने उच्चांकी दराची परंपरा ही कायम राखल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.